नमस्कार, मसाला टेल्समध्ये तुमचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये सीताफळाने अत्यंत क्रीमी आणि टेस्टी आणि अत्यंत सोपी अशी आईस्क्रीमची रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. बरीच मुलं सीताफळ खायला कंटाळतात कारण त्यातली बिया काढा आणि मग ते खाणं मुलांना हा खूप टाईम कन्झ्युमिंग प्रकार वाटतो. तर त्यामुळे या पद्धतीने जर तुम्ही आईस्क्रीम करून दिलं तर सीताफळाची टेस्ट ते नक्की मिस करणार नाहीत. ही रेसिपी नक्की ट्राय करा. सगळ्यात आधी आपण सीताफळातनं त्याचे बिया कसं काढायचं हे बघूया. तुमच्याकडे जर कुठल्याही चॉपर असेल अशा प्रकारचं किंवा जे थ्रेडचं चॉपर असेल ते चॉपरसुद्धा वापरू शकतो. आपल्याला इथं एक लक्षात घ्यायचं आहे, हा जो सीताफळाचा भाग असतो लक्षात घ्यायचं आहे की चॉपिंग करताना तो मध्ये येऊ नये. त्याची चव तुरट आणि थोडीशी वगर वगर लागते. गर सगळा इकडे चॉपरमध्ये काढून झालेला आहे. मी ह्याचं झाकण लावते आणि ह्याला 1-2च मिनटं आपल्याला बस 1-2 मिनटं आपण फक्त ह्याला असं फिरवायचं आहे. ह्याचे सगळे बिया आपोआप वेगळे होतील. बघू शकता बिया सगळे वेगळे झालेले आहेत. आता आपण बिया सगळे वेगळे काढून टाकूत आणि ह्याचा पल्प एका बाउलमध्ये काढून घेऊया. हे आपला सगळा गर तयार आहे काढून. तुम्ही इथं बघू शकता हे एक मोठा बाउल गर आहे. यातला मी थोडासा बाजूला काढून ठेवते. जे आपण सीड करून ठेवलेलं आहे त्यातलं मी थोडंसं बाजूला काढते. आता हे उरलेलं मी ब्लेंडरमध्ये घालणार आहे. इथं मी एक ब्लेंडर घेतलेलं आहे आणि ब्लेंडरमध्ये आपल्या चवीच्या हिशोबाने साखर घालायची आहे. क्रीममध्ये जर साखर असेल तर साखरेचं प्रमाण कमी ठेवा आणि सीताफळचा गोडवा किती आहे हे बघून साखर घालायची आहे. मी आधी साखर ब्लेंड करून घेते. इथे आपली साखर ब्लेंड झाली आहे छान. मी आता यात हा जो सीताफळाचा गर काढलेला आहे हा घालून घेते. सगळा गर आपण घालून घेतलेला आहे इकडे मिक्सर जारमध्ये. नंतर मी इथे अर्ध्या वाटीपेक्षा थोडंसं जास्त मिल्क पावडर घालते आहे. मिल्क पावडर नसेल तर तुम्ही कंडेन्स्ड मिल्कसुद्धा घालू शकता. ह्याच्याने आईस्क्रीमला एक छान क्रीमी टेस्ट येते. मिल्क पावडर घातल्यानंतर मी ह्यात क्रीम घालते आहे. तुमच्याकडे घरात साय काढून ठेवलेली असेल, तुम्ही साय जमवत असताल तर ती सायसुद्धा वापरू शकता. जर क्रीम अवेलेबल नसेल तर दूध आटवून ते सुद्धा आपण इथे वापरू शकतो. इथं बघू शकता 1 कपच्या मेजरमेंटनी 1 कप भरून मी क्रीम घातलेलं इथे. आता हे सगळं आपण ब्लेंड करून घेऊया. इथं मी कुठल्याही प्रकारचा एसेन्स घातलेला नाही आहे. विलायची पावडर किंवा व्हॅनिला एसेन्स. तुम्ही व्हॅनिला एसेन्स वगैरे घालू शकता. पण मी ह्याच्यामध्ये सीताफळाचा जो फ्लेवर आहे तो कन्सिस्टंट मेंटेन राहावा म्हणून कुठलाही फ्लेवर घातलेला नाही आहे. हे आपलं छान स्मूथ ब्लेंड होऊन रेडी आहे. तुम्ही इथं बघू शकता हे छान ब्लेंड झालेलं आहे. आता मी हे फिलिंग एका टबमध्ये ट्रान्सफर करून घेते. तुम्ही कुठल्याही बाउलमध्ये ज्याच्यामध्ये तुम्हाला आईस्क्रीम सेट करायचं असेल त्याच्यात तुम्ही ट्रान्सफर करून बॉक्समध्ये सगळं ट्रान्सफर करून घेतलेलं आहे. आता जो गर आपण ठेवला होता काढून तो मी यात घालून घेते. आणि ह्याला खूप मिक्स करायचं नाही आहे. मी हे फक्त थोडंसं कुठेतरी आतमध्ये पुश करते ह्याला थोडंसं, म्हणजे मध्ये मध्ये आपण आईस्क्रीम खाताना ते जे चंक्स आहेत सीताफळाचे ते तोंडात छान लागतात. आता झाकण लावून मी हे कमीत कमी 8 ते 10 तास सेट करणार आहे फ्रीझरमध्ये. तुम्ही जर दुधाचा वापर केला असेल इथे क्रीमच्या ऐवजी जर दूध घट्ट करून वापरलेलं असेल तर मात्र 2 तासानंतर एकदा काढायचं, हे एकदा ब्लेंड करायचं किंवा नुसतं चर्न जरी करायचं चमच्यानी आणि मग पुन्हा एकदा फ्रीझरमध्ये ठेवून द्यायचं. मी इथं क्रीमचा वापर केलेला आहे त्यामुळे मी हे 8 ते 10 तास डायरेक्टली असंच सेट करणार आहे. तुम्ही इकडं बघू शकता आपलं आईस्क्रीम छान सेट झालं आहे. ह्याला मी 8 ते 10 तास फ्रीझरमध्ये सेट केलेलं आहे आणि या पद्धतीने केलेलं आईस्क्रीम तुम्ही कमीत कमी आठवडाभर फ्रीजमध्ये ठेवून वापरू शकता. किती क्रीमी आहे. यात कुठल्याही प्रकारचा बर्फ फॉर्म झालेला नाही आहे. तुमच्याकडे स्कूपर असेल तर तुम्ही स्कूपरने स्कूप करू शकता. माझ्याकडे स्कूपर नाही आहे त्यामुळे मी डावचा वापर करते आहे. एकदम क्रीमी आणि खूप सोप्या पद्धतीने बनणारं आपलं सीताफळाचे आईस्क्रीम तयार आहे. खूप सोप्या पद्धतीने बनणारं अत्यंत क्रीमी
सीताफळाचं आईस्क्रीम तयार आहे. तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका.